14 डिसेंबरची सकाळ संपूर्ण बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची झालेली आहे, कारण आजच्या सकाळी रितेश भाऊंचा ऑफिशियल पहिला सीझन 6चा प्रोमो रिलीज करण्यात आलेला आहे। रितेश भाऊ या प्रोमोमध्ये धमाकेदार मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहेत आणि यासोबतच रितेश भाऊंचा प्रोमो आणि बिग बॉस मराठी सीझन 6ची ऑफिशियल रिलीज डेट सुद्धा रिव्हील झालेली आहे। 11 जानेवारीला बिग बॉसचा नवा कोरा हा 6वा सीझन सुरू होत आहे धमाकेदार पद्धतीमध्ये। आता यासोबतच अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये आता निर्माण झालेले आहे की या खेळाची थीम काय असणार आहे किंवा ह्या घरातले सदस्य कोणते असणार आहे। या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉसच्या खेळाची ऑफिशियल थीम काय असणार आहे। आतापर्यंत फक्त अंदाज बांधले जात होते, आता मी तुम्हाला ऑफिशियल न्यूज सांगणार आहे। हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, चार भिंतीच्या आतल्या खेळाला चार भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व दिग्गज मराठी प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अगस्त्य आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। जरा वेळ न वाया घालवता चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण बिग बॉस सुरू होत आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूया। बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनची जशी अनाउन्समेंट झाली होती की बिग बॉस मराठीचा 6वा सीझन येणार आहे, खरं तर या गोष्टीची वाट संपूर्ण बिग बॉसचे चाहते आतुरतेने बघत होते आणि जशी याची अनाउन्समेंट झाली तसे अनेक प्रश्न यायला लागले। त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न होता की या नव्या सीझनच्या नव्या खेळाची नेमकी थीम काय असणार आहे, कारण थीमवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। या खेळातले गेम अवलंबून असतात, पुढे त्या स्पर्धकांची वाटचाल अवलंबून असते, त्यांचे नॉमिनेशन अवलंबून असतात, कॅप्टनशिप अवलंबून असते, त्यासोबतच त्यांना घरात जी ग्रोसरी दिल्या जाते, किराणा सामान असतं, ॲडव्हान्टेज असतं, डिसॲडव्हान्टेज असतं, शिक्षा असतात, टास्क असतात, या सगळ्या गोष्टी थीमवरती अवलंबून असतात। आता ह्या सीझनमध्ये सीझन 6मध्ये बिग बॉसच्या खेळाची थीम काय असणार आहे? सोपं उत्तर आहे, आतापर्यंत अंदाज लावले जात होते, पण ऑफिशियल थीम ही बिग बॉसच्या हिंदी सीझनमधून घेतल्या गेलेली आहे, ज्याच्या नाव आहे स्वर्ग आणि नर्क। यामध्ये बरेच दरवाजे आपल्याला बघायला मिळणार आहे, पण सेंटर पॉइंट हा महाद्वार असणार आहे आणि या महाद्वारातून आतमध्ये प्रवेश करणं आणि मग स्वर्ग आणि नर्क पार करून बिग बॉसच्या घरात जाणं ही एकूणच थीम डिसाईड करण्यात आलेली आहे। आता बिग बॉसच्या खेळात जे स्पर्धक सहभागी होणार आहेत या स्पर्धकांना स्वर्ग आणि नर्क अशा 2 भागांमध्ये डिवाइड केला जाईल, त्यासोबतच त्यांना त्या अकॉर्डिंगली टास्क दिला जाईल आणि त्या टास्कमधून त्यांना स्वर्ग आणि नरकातले हे निवडावं लागेल आणि पुढचा खेळ त्या पद्धतीने त्यांचा चालेल। याशिवाय रितेश भाऊंचा एक आगळा वेगळा लुक, आगळा वेगळा स्वभाव आणि न दिसलेली बाजू आपल्याला या खेळात बघायला भेटणार आहे। ती कोणती असणार आहे? कारण रितेश भाऊंनी स्वतःच सांगितलंय की मागचा सीझन वाजवला होता, हा सीझन गाजवायचा आहे। आता गाजवणं म्हणजे काय? रितेश भाऊंचा पहिला सीझन होता, त्यामुळे त्यांना बरेचसे इनपुट मिळालेले आहेत ऑडियन्सकडून, ऑडियन्सची आवड निवड सुद्धा त्यांना कळालेली आहे आणि चॅनलला सुद्धा एक अंदाज आलेला आहे की नेमकं रितेश भाऊंच्या होस्टिंगमध्ये काय काय बदल असायला हवे। त्यामुळे रितेश भाऊंची मसालेदार होस्टिंग आपल्याला या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे। मी प्रचंड उत्सुक आहे बिग बॉस मराठी सीझन 6 बघण्यासाठी आणि हो, आपले रिव्ह्यूज करण्यासाठी, सोबत एपिसोड सुद्धा बघण्यासाठी, या सगळ्या मसालेदार गोष्टी करण्यासाठी आणि धमाकेदार 100 दिवस एन्जॉय करण्यासाठी। बरेच जण म्हणतात की ह्यावेळेस तरी सीझन पूर्ण चालवा, काळजी करू नका, यावेळेस 101% 100 दिवस हा सीझन चालणार आहे, मजा करणार आहोत। आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन धमाकेदार अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।